मायाचं लग्न होऊन 2 वर्ष झाले होतं आणि ती जॉबसुद्धा करत होती. तिच्या छोट्या बहिणीचं आता नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे ती त्या शनिवारी तिच्या माहेरी येणार होती. मग मायाने पण ठरवलं की आपण पण माहेरी जायचं. ऑफिसपासून माहेर आणि सासर दोन्हीच अंतरावर होतं, त्यामुळे शनिवारी हाफ डे घेऊन ती माहेरला गेली. तिला पाहून तिची लग्न झालेली लहान बहीण खुश झाली आणि भाऊसुद्धा खुश झाला. तेवढेच एक दिवस ताईसंग आणि आईसंग गप्पा होतील म्हणून माया गेली. पण मायाला पोहोचून 10 मिनिटे झाले असतील तोपर्यंत तिच्या नवऱ्याचा राघवचा फोन आला आणि त्यावेळेस माया टेरेसवर तिच्या बहिणीसंग गप्पा मारण्यासाठी गेली होती आणि म्हणाला की आईला खूप ताप आला आहे. थोड्या वेळाने त्या दोघी खाली आल्या आणि तोपर्यंत तिच्या आईने मस्तपैकी चहा बनवला होता. तो चहा देत मायाची आई म्हणाली, तुझ्या नवऱ्याचा राघवचा फोन आला होता, तू इथं नव्हती म्हणून फोन मी उचलला. तुझ्या सासूला म्हण ताप आला आहे. माया हे ऐकून चकित झाली. ती म्हणू लागली, मी येऊन अजून 15 मिनिटे सुद्धा झाली नाही, ते तोपर्यंत बोलून घेतात मला फोन करून. सासूबाला तर माझं स्वातंत्र्यच बघवत नाही. ताप आला आहे म्हण, खरंच ताप आला आहे का किंवा महागर यावे म्हणून नाटक करत आहेत. मग तिची लहान बहीण म्हणाली, तू सांगून आली नाही का तुझ्या सासूला आणि नवऱ्याला? मग माया म्हणाली की तर कालच सांगितलं होतं आणि सांगताना सासूबाईचा आणि राघवचा चेहरा पडला होता. मी येतानाच तर सासूबाईचं तोंड फुगलेलंच होतं. मग ती छोट्या बहिणीला म्हणाले, तुझं बरं आहे बाई, तू एकटी राहतेस, तुला सासू सासऱ्यांचं टेन्शन नाही. अगं मी एका महिन्यातच त्यांना माझ्या जावेकडे लावले आणि मी सरळ सांगून टाकलं, मी तुमच्यासोबत राहणार नाही. आणि तुझी जाव पण आहे ना, तू लहान आहे ना, तुझी जाव मोठी आहे ना, मग सरळ सासूबाईची जबाबदारी तिच्यावर ढकल. अगं नाही, तसं होऊ शकणार, कारण का राघवचा खूप जीव आहे त्याच्या आईवर आणि सासूबाई पण मला आणि राघवला सोडून त्या मोठ्या जावाकडे जात नाहीत आणि त्या म्हणतात मी कधीच जाणार नाही. लहान बहिणीचा सल्ला तिने ऐकला थोडासा, तिला पटला. अगं पण मोठी जाऊ जगदंबा आहे बघ, माझ्या सासूबाईचा एक शब्द सुद्धा बोलणं ऐकून घेत नाही. तिला तर माझी सासू समोरच नको आहे आणि सासूबाई पण म्हणतात की मला तिचं तोंड सुद्धा बघायचं नाही. मी एकदा सासूबाईच्या जाचाला कंटाळून नवऱ्याला म्हणाले की मला तुझ्या आईसोबत राहायला जमत नाही, तर नवऱ्याने सरळ मला सांगितले की माझ्या आईसोबत तुला राहायचे नसेल तर माझ्यासोबत पण तू राहायचे नाही. तू मला घटस्फोट देऊन टाक, नाहीतर मीच तुला घटस्फोट देऊन टाकतो. अगं राघवची त्याच्या आईपुढे काही किंमतच नाहीये. ताई, तू त्याच्या घटस्फोटाच्या निर्णयाला घाबरू नको. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. तू फक्त प्रेमाने तुझ्याकडे वळून घे त्याला, नक्कीच तुझा प्रयत्न यशस्वी होईल. तुझ्या सासूला अजून 2 मुले आहेत, मग त्यांच्याकडे जाऊन राहायला येत नाही का? एका सुनेचा जीव खायचा ते काही नाही, तू पटकन काहीतरी निर्णय घेऊन टाक. मायाने एक मोठा श्वास घेतला आणि आईला म्हणाली, आई मी आता जाते, मला इथे राहून जमणार नाही आणि माझं मन पण सुद्धा लागणार नाही. ते लोक तिकडून मी सुखात आहे म्हणून माझ्यावर जळतात, त्यासाठी मी गेलेलंच बरं. अगं वेडी झाली आहेस काय? आई भडकली. तू एवढ्या दिवसातून माहेरी आली आहे आणि तू पण तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आली आहे आणि लगेच का निघाली आहेस? एक रात्र आराम करून जा बाळा. आई माझ्या नशिबात नाही आराम करणं, मला निघालेच पाहिजे. मायेने पर्स घेतली आणि दादाने तिला सासरला सोडलं. दादा आतमध्ये येण्यासाठी नको म्हणत होता. माया म्हणत होती की चल, पण दादा म्हणाला नको, माझ्यामुळे आणखीन तुझी सासू तुला काहीतरी म्हणायची, त्यापेक्षा मी गेलेलो बरं, असं म्हणून मायाचा भाव गेला. विचार करत करत घराच्या पायऱ्या चढत होती. तिला आई थांबत होती, बहीण थांबत होती, बाबा सुद्धा थांबत होते आणि दादा सुद्धा. तरी पण या सगळ्यांना डावलून ती आली. का आली असा प्रश्न तिला सतावत होता. तिला आता माहेरच्या ओढीपेक्षा सासरची ओढ जास्त लागली होती. तिला अचानक दारात पाहून राघव दचकला. राघव गडबडून तिला म्हणाला, अगं मी तुला ये म्हणून फोन केलाच नाही,
फक्त एवढं सांगायचं होतं की आईला ताप आला आहे. मग राघव, आता सांगायची ती काय गरज होती का? तू उद्या सुद्धा सांगू शकला असता मला. पण नाही, तुला कुठे माझं सुख बघवतंय? तो मुद्दाम फोन करून मला बोलवून घेतलं आहे. त्याचा अर्थ तसाच होत आहे. मग मायाला पाहून राघवच्या तोंडावर हसू उमटले होते. ते हसू तिच्या डोळ्यातून काही सुटले नाही. अरे, तुला एवढीच तुझ्या आईची माया येते तर एक दिवस सुद्धा तुला तुझ्या आईला सांभाळता आलं नाही का? अगं, पण मी तुला ये म्हणलोच नाही. तू मला सांगून काय आईचा ताप कमी होणार आहे का? अगं, तुला माहिती असावा म्हणून मी तुला सांगितलं. नाही तर नंतर मला म्हणशील मला का नाही सांगितलं. त्यासाठी मी सांगितलं. यात माझं काय चुकलं? चुकलं तुझं नाही रे, चुकलं माझं आहे. मी उगाच माझ्या माहेरी माझं तोंड दाखवून माघारी आली. नंतर राघवकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते. माया राघवकडे दुर्लक्ष करत, मनात राग निर्माण करत ती सासूबाईच्या खोलीत गेली आणि हजारो प्रश्न घेऊन ती सासूपुढे उभा राहिली. आई, तुम्हाला एवढाच ताप आला होता तर तुमचा जन्मदाता मुलगा होता की तुमच्यापाशी? तरी पण तुम्ही मला का सांगितलं की तुम्हाला ताप आला आहे? हे बघ सुनबाई, मी राघवला काही नाही सांगितलं की तुला फोन कर म्हणून. आला असेल तुम्हाला एवढा तेवढा ताप, एवढे काय घाबरायचे त्यामध्ये? आणि तुमचा मुलगा एक रात्र सुद्धा तुमची सेवा करू शकत नाही का? तुमच्याशिवाय राघवने मला फोन केला नाही. नक्कीच तुम्ही त्याला सांगितलं असेल की फोन करून मायाला बोलव. हे बघ सुनबाई, मी काय स्वतःहून त्याला एक शब्द सुद्धा बोललेले नाही. हवं असेल तर तू त्याला विचारू शकते. तो तुमचा मुलगा आहे, तो थोडीच मला खरं खरं सांगेल की आईने मला फोन करायला लावला. सुनबाई, मला असं ओरडून दमात बोलू नकोस तू. हे बघा आई, माझ्या आईने संध्याकाळीसाठी चिकन केलं होतं, त्यासाठी मी राघवसाठी घेऊन आले आहे. तुमचं काय आहे सांगा, तुमच्यासाठी मी काय बनवू? तुम्हाला ताप आला आहे त्यासाठी तुम्हाला नॉनव्हेज देऊन जमणार नाही. तुमच्यासाठी वरण भात बनवू का? हे बघ सुनबाई, मला ते असलं वरण मिठाचं काही खाऊ वाटत नाही बघ. मग काय तुमच्यासाठी हॉटेलमधून मिसळ पाव ऑर्डर करू का? हे बघ, विनाकारण माझी चेष्टा करू नको. आधीच माझं डोकं खूप दुखत आहे. होय, मी आले म्हणून तुमचं अजून डोकं दुखायला लागलं? अजून काय काय होते तुम्हाला? हे बघ सुनबाई, गप्प बस. तू माझ्या संग तू बोलू नकोस. तुम्ही आजारी आहे म्हणता, मग एवढं बडबड करणारं कोण आजारी असू शकतं का? बोलण्यासाठी तुम्हाला ताकद येते कुठून? बोलत बोलत मायाने तिच्या सासूबाईच्या डोक्याला हात लावला आणि माया दचकलीच, कारण तिच्या सासूबाईला खूप ताप आलेला होता. सासूबाई आपल्या बडबड करत होत्या, पण मायाने काळजीने जाऊन राघवला विचारले, राघव, आईला खरंच ताप आला आहे, मग तू त्यांच्यासाठी औषध वगैरे दिली आहे का, किंवा एखादी गोळी? नाही. अरे, तोंड घेऊन नाही काय म्हणतोस? बघ, आईला किती ताप आला आहे. जाऊन तुझा रुमाल आण आणि गारपट्ट्या आईच्या डोक्यावर ठेव. मी तापाची गोळी घेऊन येते लगेच. माया तिच्या बेडरूममध्ये जाऊन तापाची गोळी घेऊन आली. अरे, असला कसला मुलगा आहेस तू? आईची काळजी घेतो म्हणतो आणि हात काढतोस. केवढा ताप आला आहे बघ. तो हात लावून मी तुमच्यासाठी छान तूप घालून वरण भात करते सासूबाई, आणि तुम्ही ते खावा आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी तापाची गोळी देते. हे बघ माया, लय माझी काळजी असल्यासारखी माझ्याशी वागू नको. हा, बास करा तुमचं बोलणं. तोंडाला चव येईल तुमच्या तेवढीच. तू काही पण बनव, पण मी खाणार नाही. कसं खात नाही ते मी बघतेस की. आणि सुनबाई, हे घर माझं आहे. हे घर मी सोडून कुठे सुद्धा जाणार नाही आणि माझ्या त्या दुसऱ्या मुलांकडे तर मी डुंकूनही सुद्धा पाहणार नाही. सासूबाई एकदम तिखट शब्दात मायाला बोलत होत्या. बास करा तुमचं ते बडबड. बर, आल्याचा चहा घेणार का? तुम्हाला बरं वाटेल पिल्यानंतर. उगाच माझं डोकं उठवू नका. माया, तू माझ्यासोबत नीट का बोलत नाही? एकदम प्रेमळ शब्दात सासूबाई तिला म्हणाल्या. काय चुकीचं बोलले मी? मी फक्त म्हणते की तुमच्यासाठी मी
आल्याचा चहा बनवू का? मला हे कळा नाही. तू चहा प्यायला म्हणून विचारतेस का काठीने मारत आहेस? सासूच्या बोलण्यावर माया खळखळून हसली. तुम्ही ना सासूबाई मरेपर्यंत माझी चेष्टा करत राहणार आहे आणि तुम्हाला माझ्याशिवाय भांडायला पण मिळत नाही. तसं म्हणून ती किचनमध्ये गेली. एकीकडे तिने मस्त वरण भात लावला आणि एकीकडे चहा करायला घेतला. तोपर्यंत तिथं राघव आला आणि तिला लाडी गोडी लावू लागला. अगं खरं सांगू का? आईनेच मला तुला फोन करायला सांगितला होता, कारण का मी आईचा ताप पाहून खूप घाबरलो. त्यासाठी आई म्हणाली की माया येते का ते पहा. माया, खरंच आई तुझ्यावर खूप प्रेम करते ग. ती म्हणत होती की मला मायाशिवाय इथं कर्मा नाही दिवसभर. एड्यावानी होत होतं तिला. पण ही गोष्ट तू आईला सांगू नको की मी तुला हे सांगितलं आहे, नाहीतर माझी चांगली शाळा घेईल ती. खरं तर एक रात्र पण तुला माहेरी राहून दिलं नाही त्यासाठी सॉरी. लय सॉरी म्हणणारा गेलास तू. कुठे करतोस माझी काळजी? राघवने प्रेमाने मायाच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, तू तोंडाने कडू आहे पण तुझं मन एकदम स्वच्छ आहे बघ. खूप प्रेमळ आहे तू. सगळं कळतंय मला. मी तुझ्या आईची काळजी घ्यावी म्हणून माझ्या मागे मागे करत आहे. नाही ग, खरंच तू मनाची खूप चांगली आहेस. खरंच? हो, अगदी 100% खरं. बाद झालं. आता जाऊन आईपाशी जाऊन बस. राघवच्या बोलण्यावर माया विचार करू लागली. ती पहिली तशी नव्हती. खूप हट्टी आणि रागीट होती. अलीकडे तिच्या सासूची तिला दया येत होती. वरून फक्त सासूबाईला रागवत होती, परंतु खूप प्रेमाने सासूबाईची सगळी कामं आनंदाने करत होती. त्यामुळे सासूबाई पण समाधानी आहेत. आश्चर्य म्हणजे मी बदलली आहे म्हणून सासूबाईच्या पण स्वभावात बदल झाला आहे. त्या पण आता जास्त चिडचिड करत नाहीत. त्या पण आता स्वतःहून त्यांचं सुख दुःख माझ्यापाशी शेअर करतात. पूर्वी आम्ही खूप भांडणे करायचो. एकमेकांचे तोंड सुद्धा बघू वाटत नव्हती. परंतु आता एकमेकींना पाहिल्याशिवाय भेटल्याशिवाय आम्हा दोघीला सुद्धा करमत नाही. आज पण आम्ही खूप कडकडून भांडतो, परंतु आमच्या दोघींच्या मनात पण एकमेकींबद्दल प्रेम आहे. एकमेकींची काळजी करतो आणि खरोखरच आम्ही खूप आनंदी आहोत. आणि खरं म्हणजे आमच्या दोघीच्या भांडणामुळे राघव खूप टेन्शनमध्ये असायचा, परंतु आम्ही दोघी एक झाल्यापासून त्याला आम्ही एकटं पाडलं आहे. तो पण आम्हा दोघीला असं पाहून खुश होतो आणि त्यामुळे राघवला कोणत्या आजारपणाचं टेन्शन नाही. नाहीतर टेन्शनमुळे किती रोग होतात हे तर आपण सगळ्यांना माहीतच आहेत. आणि सासू आणि माझी जर भांडणे झाली तर मी सरळ राघवला सांगते, आमच्या दोघीच्या भांडणात तू पडायचं नाही. राघव म्हणतो, तुमच्या भांडणाला चवच कुठे असते तवा? आता भांडताना एका मिनिटातच लगेच बोलता. मग मी मध्ये बोलून तुम्हा दोघांचं वाईट कसं हो? तुझ्याकडून बोललो तर आईला राग येतो, आईकडून बोललो तर तुला राग येईल. त्यामुळे मी आपलं गप्प बसतो. तिने विचार करत करत मस्तपैकी चहा सासूबाईसाठी बनवला आणि चहा आणि औषधं नेऊन दिली आणि सासूबाईला म्हणाली, लवकर बरे व्हा, मला अजून तुमच्या संग कडकडून भांडायचं आहे. असे म्हणून तिघे पण हसायला लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अजून अशाच कौटुंबिक कथा पाहायच्या असतील तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.